नमस्कार. आज बनवणार आहे व्हेजिटेबल सूप. थंडी आली की खूप छान अशा भाज्या मिळतात. त्यासाठी ज्या ज्या तुमच्या घरात उपलब्ध असतील त्या घ्यायचं आहे. गाजर, थोडेसे वाटाणे, ब्रोकोली घेतली आहे. फ्लावर असली तरी काही हरकत नाही. घेवडा असला तर घेवडा घ्यायचा आहे. टोमॅटो, 2-3 लसूणच्या पाकळ्या, कांद्याची पात फ्रेश, कढई ठेवली. त्यामध्ये मी गावरानी तूप टाकलं आहे. सूप बनवायचं असलं तर तूप टाकायचं. काळी मिरी पावडर, जिरं पावडर, त्यानंतर लसूण, वाटाणे, गाजर, टोमॅटो, फ्लावर सगळं टाकून द्यायचं आहे आणि हे सगळं फ्राय करायचं. कांद्याची पात आपल्याला नंतर घालायची. चवीपुरता मीठ घालायचे. त्यामध्ये पाणी सोडायचे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला पीठ घालायचं नाही. बऱ्याचशा सूपमध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालतो, पण कॉर्नफ्लॉवरमुळे वेट वाढतं. त्यामुळे आपण हे साधंच सूप करायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हळद घालू शकता यामध्ये. आता चवीपुरता मीठ घातलेलं आहे. थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त असं आपण शिजू द्यायचं आहे. उकळी आली, छान भाज्या शिजल्या की मग त्यात आपल्याला कांद्याची पात घालायची. मस्त असं सूप झालेलं आहे आपलं, शिजलं आहे छान. आणि आता आपण ते काढून घेऊया. गरम गरम सूप तुम्ही पिऊ शकतात. त्यासोबत ज्या भाज्या आहेत त्याही खाऊ शकतात. रात्रीच्या वेळेला हलकं आणि वेट लॉससाठी खूप सुंदर असं सूप आहे हे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एकदा नक्की बनवून बघा व्हेजिटेबल सूप.